जाऊयात आपण थेट पुणे मतदारसंघामध्ये। पुण्याहून आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय सांगाल? पुण्यामध्ये सुद्धा शरद पवारांनी अतिशय प्रयत्न केले होते, ताकद त्यांची सुद्धा पणाला लागलेली आहे आणि एकूणच काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे महायुतीने सुद्धा मोठे प्रयत्न केले। कसं या ठिकाणी पाहताय तुम्ही? आणि सध्या आता मतदानासंदर्भात आपण सगळे अपडेट्स पाहिले आणि आता आजची परिस्थिती पुण्यामध्ये कशी आहे? पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघाच्या निकालाला आता सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। मी सध्या कोरेगाव परिसरातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोडाऊनच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर सकाळी 8 वाजता होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कसून चौकशी केली जाते। या ठिकाणी सगळा 200 मीटरपर्यंत जमावबंदीचे आदेश जे आहेत ते देखील लागू करण्यात आले आहेत। आपण जर पाहिलं तर पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात 5 आमदार जे आहेत ते खरं तर भाजपचे आहेत। त्यामध्ये खडकवासला असेल, कोथरूड असेल, कॅन्टोन्मेंट असेल, शिवाजीनगर असेल आणि पर्वती असेल, या ठिकाणी विद्यमान आमदारांनाच भाजपने उमेदवारी दिल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला सुद्धा लागली आहे। पण दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर पुण्यातील बहुचर्चित असलेला मतदारसंघ म्हणजे कसबा मतदारसंघ, ज्या ठिकाणी सामना नवीन असला तरी खेळाडू त्या ठिकाणचे नवीनच आहेत। कारण की पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी हेमंत रासने जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव केला होता। त्यामुळे विशेष लक्ष कसबा विधानसभाकडे लागला असेल। तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर वडगाव शेरी असेल, हडपसर असेल, या दोन्ही मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होताना दिसते। सुनील टिंगरे जे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे विद्यमान उमेदवार आहेत, आमदार आहेत, त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बापू पठारे यांचं आव्हान असेल। तर दुसऱ्या बाजूला हडपसरचा विचार करायला गेला तर त्या ठिकाणी देखील प्रशांत जगताप जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनिष्ठ म्हणून मानले जातात त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यांच्यासमोर चेतन तुपेचं आव्हान असणार आहे। त्यामुळे पुणे शहरातील मतदारसंघात एक मोठं खरं तर राजकीय खलबतं जे आहेत ते गेल्या आपल्याला काही महिन्यांपासून पाहायला मिळाली होती। पर्वती असेल, कोथरूड असेल, शिवाजीनगर असेल, या ठिकाणी भाजपचे सगळे निकटवर्तीय, ज्याच्यामध्ये पालकमंत्री स्वतः चंद्रकांत पाटील जे कोथरूड विधानसभा लढवत आहेत, त्यानंतर सिद्धार्थ शिरोळे असतील, माधुरी मिसाळ असतील, यांच्या देखील खरं तर सगळं इलेक्शन जे आहे त्यांच्या भोवती फिरलं होतं आणि आता आज निकालाची वेळ आलेली आहे आणि नेमका पुणेकर जनता, पुणेकर महायुतीला खरं तर त्यांचं कौल देतात का आघाडीला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर नक्कीच आपण पाहतो पुण्यामध्ये आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे की पुण्यामध्ये नेमकं कसं वातावरण आहे आणि अतिशय संपूर्ण 6 पक्षांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा घेतल्या होत्या। प्रत्येक मतदारसंघावरती त्यांचा होल्ड होता आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहणं गरजेचं होतं। सगळ्यांनी बॅटिंग केली होती, सगळ्यांनी फिल्डिंग लावली होती। पुणे आपल्याच हातात असावं यासाठी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीनं आतापर्यंत प्रचार करत होता आणि संपूर्ण प्लॅनिंग केली होती। त्यामुळे आज नेमकं पुण्यात काय चित्र होतंय, पुणे कुणाचा गड होतोय, पुणे ठरवणार आहे की नेमकं कुणाची सत्ता येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।